नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर या मस्तपैकी हरभरा खायला. तर बघा आपल्या असा हरभरा तुम्हाला आवडतो का ताजा ताजा खायला? आता मी खाऊन टाकलं शेतामध्ये आल्यावर. तर बघा किती भरपूर गाठे लागलेत बरं का अशा हरभऱ्याला. पण अजून जास्त निब्बर नाही झालेले, पण जास्त निब्बर झाल्यावर पण नाही ताबू खाऊ वाटत. तर या तुम्ही पण हरभरा खायला. मला तर आवडतो बाबा, तुम्हाला आवडतो का नाही कमेंट करून सांगा. आणि असला देशी हरभऱ्याला चव असते बरं का, पण चापा हरभरा खूप छान लागतो खायला, मोठे मोठे असते. तुमचं झालं का जेवण वगैरे? बघा ही जी मोठी झाड आहेत ना त्याला अशा हरभरे आलेत. तर या तुम्ही पण हरभरा खायला. तर इथं बघा चाकवताच्या भाजीला बी आले हो. आणि हे आमच्या आत्याचं रान आहे, आमचं नाही आहे. आणि लसूण बघा किती छान आलाय, आमच्या काकीनं लसूण लावलाय हो बघा, असाच लावलाय. तिकडं पण लावलाय. हे जिथं डाळिंबाची बाग आहे त्यांची, डाळिंबीच्या बागा जिथं झाडं गेली ती का नाही तिथं त्यांनी लसूण लावलाय. तर बघा शेतीत नियोजन करत असताना कानाकोपऱ्यातनं अशी शेती करायची, एक तुकडा हे वाया जाऊन द्यायचा नाही. तर ही पूर्ण रान त्यांचंच आहे. तेव्हा तिथं भुईमुग लावलाय, तिकडं मका आहे. तर बेडवर भुईमुग अशी सेंद्रिय शेती करते ती. आपलं रान नाही आहे ही. परत तुम्ही म्हणसाल ताई तुमचं रान आहे का? तर आमचं रान नाही. तर हे आमच्या मिस्टरांच्या मामाचं मुलाचं रान आहे. आम्ही त्यांना काकी म्हणतो बघा. तर चला मग त्यांच्याच रानात आली आज. ही डाळिंब चटणी केली त्यांनी. ही पूर्ण आता ही काढायचं आहे, असलं पांढरं दिसतंय का, बाहेर काढायचं. अशी चटणी केली. तर चला आता बसते 5 मिनटं, हरभरा घेते खाऊन. त्यांच्यातलं अजून आलं नाही कोण, येतील आता बायका त्यांच्या. मंडळी व्हिडिओ आवडत असेल तर शेतकऱ्याला खरंच लाईक करत जावं, सपोर्ट करत जावं. अशी कितीतरी आहे ती व्हिडिओ काढणारी, पण आपला मराठी माणूस शेतकरी. तर नक्की तुम्ही एका शेतकऱ्यांना सपोर्ट करत जावा. कोणी भलं ती कोणी का शेतकरी कुठला का असा ना, महिला असो पुरुष असो, पण शेतकरी व्हिडिओला नक्की एक लाईक करत जावा आणि आवर्जून बघत जावा शेतीतले व्हिडिओ. चला बाय.